पावसामुळे आपत्तीजन्य परिस्थिती सोलापुरात निर्माण होऊ शकते। याच पार्श्वभूमीवर हिप्परगा तलाव येथे रेस्क्यू टीम दाखल झाली। आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून महिलांच्या सहभागामुळे बचाव कार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे। पंढरपूरच्या एकादशीच्या काळात वारकरी महिलांचे नदीत वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडतात। अशावेळी बचाव कार्यात पुरुषांना मर्यादा येतात। ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने महिलांची स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्याचा निर्णय घेतला। निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी याबाबत माहिती दिली। महिला रेस्क्यू टीमला इंडियन रेस्क्यू अकादमीच्या प्रशिक्षकांकडून सखोल प्रशिक्षण दिले जात आहे। यामध्ये आपत्तीची ओळख, CPR, स्ट्रेचर तयार करणे, प्राथमिक उपचार, बोट हाताळणी, दोरीचा वापर, गर्दी नियंत्रण, प्रशासनाशी समन्वय अशा अनेक बाबींचा समावेश आहे। प्रशिक्षण विजापूर रोडवरील महाराष्ट्र एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात तर प्रात्यक्षिके हिप्परगा तलाव येथे घेतली जात आहेत। रेखा राठोड, उर्मिला पवार, अरुणा राठोड, रुपाली दूरकर, दुर्गा बनसोडे, जयश्री भिसे, शुभांगी कवते, नागूबाई बिराजदार, चैताली सावंत, लावण्या गुंडला, सोनिया चौगुले, राजश्री दोरनहळ्ळी, आसमा शेख, पूजा जगताप, सुवर्णा गायकवाड या महिलांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला।